श्रेयस अय्यर होणार भारताचा कर्णधार. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जायस्वाल येणार टीममध्ये आणि शुभमन गिल होणार आउट. तर न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी कसा असेल टीम इंडियाचा संघ, संभावित टीम इंडियाचा संघ आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 सामन्याची T20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला 22 दिवसाचा ब्रेक मिळाला आहे. पण तरी खेळाडू मैदानापासून दूर राहणार नाहीत. वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल, माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक स्टार खेळाडू विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसत आहेत. दरम्यान भारतीय संघ 2026 मधील आपला आंतरराष्ट्रीय वनडे मोहीम 11 जानेवारीपासून न्यूझीलंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेने सुरू करणार आहे. भारतीय संघाने अखेरची वनडे मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. त्या मालिकेत कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर अनुपस्थित असल्याने यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळाली होती. राहुलने त्या मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते. पण न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिलचे संघात आगमन होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कर्णधार पदात बदल होण्याची शक्यता आहे. सरचे निश्चित या मालिकेमध्ये आगमन होणार आहे आणि श्रेयस अय्यर कर्णधार असेल अशी या मालिकेमध्ये आशा आहे. आता शुभमन गिल बाहेर गेला तर यशस्वी जायस्वाल सोबत ऋतुराज गायकवाड ही संघात कायम राहतील. यशस्वी आधीपासूनच संघात रिझर्व्ह ओपनर म्हणून होता. दक्षिण आफ्रिका मालिकेत केवळ फलंदाज म्हणून निवड झालेला ध्रुव जुरेला बाहेर बसावे लागणार आहे, कारण ऋषभ पंत हा दुसरा विकेटकीपर म्हणून खेळेल आणि वॉशिंग्टन सुंदर यापैकी एकाला संधी भेटू शकते. आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानावर खेळताना आपल्याला दिसणार आहेत. ते कसोटी आणि T20 मधून निवृत्ती झाले आहेत, परंतु वनडे संघामध्ये ते खेळणार आहेत. तर न्यूझीलंडसाठी संभाव्य संघ भारताचा कसा असणार हे आपण पाहूया. तर श्रेयस अय्यर कर्णधार असू शकतो. नंतर रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल विकेटकीपर, ऋषभ पंत विकेटकीपर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जायस्वाल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल या दोन्ही खेळाडूंपैकी एक. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणत्या संघाला न्यूझीलंड विरुद्ध संधी भेटेल आणि कोणत्या प्लेयर्सना बाकावरती बसावे लागेल? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.